डॉक्टर प्रकाश माने यांची काँग्रेसच्या विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या सोलापूर शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती। हर्षवर्धन सपकाळ प्रांताध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या सोलापूर शहर कार्याध्यक्षपदी डॉक्टर प्रकाश माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पक्षाध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचा दृष्टिकोन, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व कार्याध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विभागाच्या प्रदेशाध्यक्षा पल्लवीताई रेणके यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। डॉक्टर प्रकाश माने यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गुलबर्गा येथून खास जिल्हाध्यक्ष हनुमंत बजंत्री, तालुका उपाध्यक्ष अफजलपूर बसवराज बजंत्री, तालुका सचिव यल्लालिंग बजंत्री, तालुका कार्याध्यक्ष राजशेखर माने, खजिनदार सिद्धाराम बजंत्री तसेच सोलापूर शहर कैकाडी समाजाचे पांडुरंग माने, गणेश माने, दत्तात्रय माने, बजरंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी डॉक्टर प्रकाश माने यांचा फेटा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला। यावेळी डॉक्टर प्रकाश माने यांनीही उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले, माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन। समाजातील गोरगरीब व वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन। यावेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत बजंत्री म्हणाले की सोलापूर जिल्ह्याला डॉक्टर प्रकाश माने यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व लाभले आहे। ते समाजाचे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। मी प्रकाश आनंदराव माने, राहणार सोलापूर। माझे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं भटक्या जाती जमाती शहरचा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याने माझे नाते गुलबर्गा जिल्ह्याचे भजंत्री, आपले कैकाड समाजाचे, कोळू समाजाचे अध्यक्ष हनुमंत मामा बजंत्री, राजू बजंत्री, अप्पाशा बजंत्री, बसवराज बजंत्री, आणखीन काही लोक आपल्या माझा सत्कार करण्यासाठी गुलबर्गा जिल्ह्याचे पदाधिकारी काही मला इथं सत्कार करायला मी त्यांचा आभार मानतो। मला जे काँग्रेस कमिटीने जे पद दिलेलं आहे भटक्या जाती जमाती शेलचा, भटक्या जाती जमाती आपली जे आहे भयंकर मागासलेले आहेत, कानाकोपऱ्यात आहेत, आपले लोक झोपडीत राहणारे लोक आहेत, त्या लोकांना कसं व्यवस्था शासनाकडून मिळेल, शासनाची जे योजना त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। आजपर्यंत जे झालं कारण जे हक्काने मागून घ्यायचे ते आपण मागून घेऊन त्या आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचं आपण मी आपलं काम करणार आहे। ನಾವು ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹನುಮಂತ ತುಕಾರಾಮ್ ಭಜಂತ್ರಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಹಳ ಕೆಳಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾರು ಅವರಿಗೆ ಕೇರ್ ಮಾಡಿಲ್ಲ। ಅವರನ್ನ ನಾವು ಮೇಲೆತ್ತುವ ಕೆಲಸ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದೆ। ನಾವು ಎಸ್ಸಿ ಒಳಗಿದ್ದೂ ಅದರ ಲಾಭ ನಾವು ಪಡ್ಕೊಳಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ। ಆ ಲಾಭ ಇನ್ನು ಮುಂದಾದರೂ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಾವು ಏನಾದರೂ ಸರ್ಕಾರ ಕಡೆ ತಂದು ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ಮೇಲೆತ್ತುವ ಕೆಲಸ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜ ಇದೆ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಮೇಲೆತ್ತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಗೊಂದಲ ಬಹಳ ಇದೆ, ಅದು ಮತ್ತೆ ಈಗ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಏನೇನೋ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಸರ್ವೆ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಮತ್ತೆ ಚಾಲೂ ಆಗಿದೆ। ಅದು ಏನಾಗ್ತದೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಯಾವ ತರ ನಾವು ಮೇಲೆತ್ತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನೇನು ತರಬೇಕು, ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮುಟ್ಟಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದೇ ಒಂದು ನಮ್ಮದು ಛಲ ಇದೆ। ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಬರ್ತದೋ ಅದು ಮುಂದುವರ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ಒಬ್ಬ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಹಳೆಯಂದರು ಪ್ರಕಾಶ್ ಆನಂದರಾವ್ ಮಾನೆಯವರು ನಮ್ಮ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸಮಾಜದ ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದು ನಮ್ಮ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ। ಅವರಿಗೂ ನಮ್ಮ ಅಭಿನಂದನೆ ತಿಳಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮ ಎರಡು ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀವಿ। ನಾವು ತಾಲೂಕಾ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅಫಜಲ್ಪುರ ತಾಲೂಕ, ನಾವು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಬಜಂತ್ರಿ ಅವರು। ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಹಳ ಹಿಂದೆ ಉಳಿದಿದೆ। ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಗರೀಬ್ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಜನ ಉಳ್ಳುವ ಸಮಾಜವಾಗಿದೆ। ನಮ್ಮ ಎಸ್ಸಿ ಮೀಸಲಾತಿ ಒಳಗೆ ನಾವು ಒಂದು 6% 7% ನಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಯಾವಾಗ ಎಜುಕೇಶನ್ ಒಳಗೆ ಇಲ್ಲ, ರಾಜಕೀಯ ಒಳಗಿಲ್ಲ, ಹಾಗೂ ನಾವು ಎದುರು ಇದ್ರೊಳಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲದಂಗ ಇದ್ದೀವಿ। ನಾವು ನಮಗೆ ಸಮಾಜ ಒಂದು ಮೇಲೆ ಎತ್ತಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕೋರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಆಲ್ರೆಡಿ ಎಸ್ಸಿ ಒಳಗೆ ನಾವು ಇದ್ದೀವಿ ಕೂಡ ನಮಗೆ ಪ್ರಯೋಜನ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ। तर सगळे ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ಮೇಲೆತ್ತುವ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।